नमस्कार, मी आहे विजया आणि आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल खीर आणि कान्होले. त्याची रेसिपी आहे. चला तर मग आता रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचा आहे, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कान्होल्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. कान्होल्यांचं पीठ आता मळून झालं आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. बघा, अशा पद्धतीने नरम असलं पाहिजे पीठ. आता ते मुरण्यासाठी ठेवूया आणि खीर बनवायची तयारी करूया. मी पाव कप तांदूळ 1 तास अगोदर भिजवायला ठेवले होते. खिरीचं साहित्य बघूया. साखर, किसलेलं खोबरं, थोडे क्रश केलेले बदाम किंवा काजू, वेलदोडा, जायफळ, तूप आणि भिजवलेले तांदूळ. आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण तांदूळ आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊया. मी एका मिक्सरच्या जारमध्ये भिजवलेले तांदूळ आणि जे आपण किसलेलं खोबरं होतं ते घेतलं आहे आणि आता आपण त्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये 4 चमचे तूप टाकलं आहे आणि आपण जे कुटलेले किंवा क्रश केलेले बदाम आणि काजू आहेत ते त्या तुपामध्ये टाकून दिले आहे. आता जोपर्यंत व्यवस्थित ते काजू व्यवस्थित फ्राय होत नाही किंवा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला ती पेस्ट टाकायची नाही आहे त्यामध्ये. बघा, मस्त असे गोल्डन ब्राऊन झाले आहे आपले काजू बदाम. आता त्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे तांदूळ आणि खोबऱ्याची ती त्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि कंटिन्यू ते व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. जर आपण ते कंटिन्यू मिक्स केलं नाही तर तांदळाचे तिथे गोळे तयार होऊन जातात आणि त्यामुळे खीर घट्ट होत नाही. त्यासाठी आपल्याला ते कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. आता हे वाटण व्यवस्थित हलवून घेतलं आहे. व्यवस्थित हलवल्यानंतर त्याचा मस्त असा खमंग वास येतो आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. दूध टाकताना एका साईडने आपल्याला चमचा हलवतच राहायचा आहे, कारण की जर आपण चमच्याने हलवत राहिलो नाही तर त्यामध्ये गुठळ्या तयार होतील आणि खीर चांगली बनणार नाही. त्यासाठी कंटिन्यू आपल्याला चमचा चालवत राहायचा आहे आणि ते सगळं वाटण जे आहे त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला ही खीर उकळायला ठेवायची आहे. बघा, 10 मिनिटं उकळल्यानंतर खीर अशा पद्धतीने तयार झाली आहे. त्यामध्ये आता वेलदोड्याची पावडर आणि जायफळची पावडर टाकायची आहे आणि साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण अर्धा लिटर दुधाची खीर बनवतो आहे, तर मी इथे 10 चहाचे चमचे साखर टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला कान्होले बनवायचे आहे. त्यासाठी मी एक कढई ठेवली आहे प्रीहीट होण्यासाठी आणि त्याच्यावर ग्रीस करून एक जाळी ठेवली आहे. आता आपण कान्होले बनवून घेऊ. त्यासाठी मी एक लाटी घेतली आहे आणि तिला पोळीच्या शेपमध्ये आपल्याला लाटून घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्ही पिठाचा किंवा तेलाचा वापर करू शकता. मी इथे तेलाचा वापर केला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पिठाचाही वापर करू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित हळूहळू आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता त्याच्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीने तेल लावलं आणि आता आपल्याला पोळी फोल्ड करून घ्यायची आहे. फोल्ड करतानाही त्याला तेल लावायचं आहे. बघा, मी त्रिकोणी शेपमध्ये त्याला फोल्ड करून घेतला आहे आणि आता असेच आपण सगळे कान्होले बनवून घेऊ आणि ते आपण जे प्रीहीट करायला ठेवलेलं भांडं होतं त्यामध्ये
वाफवण्यासाठी ठेवून देऊया। आता हे कान्हुले वाफवायला ठेवले आहे, तर आता त्याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि 10 मिनिटं याला व्यवस्थित वाफवून घेऊया। आता इकडे खीर बघा उकळून झालेली आहे, बघा कशी थिकनेस आहे। आता ही जी खीर आहे आपण गॅस बंद केल्यानंतर थोडी थंड झाल्यानंतर परत घट्ट होईल, म्हणून हिची थिकनेस मी अशा पद्धतीने राहू दिली आहे। आता बघा 10 मिनिटं झालेले आहे, कान्हुले बनून तयार झाले आहे। बघा किती मस्त असे कान्हुले दिसत आहेत आणि मस्त मऊ झालेले आहेत, व्यवस्थित शिजलेले सुद्धा आहेत। आता आपण हे मस्त असे प्लेट करून घेऊया। हे खीर कान्हुले खायला अप्रतिम लागतात, म्हणून तुम्ही नक्की बनवा। अशा छान छान नवीन नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।